राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीची मतं वाढतील असा भाजपचा अंदाज होता, पण भाजपच्या या अंदाजाला मोठा धक्का बसल्याची चर्चा मुंबईत सुरू झाली आहे। राज ठाकरेंनी परप्रांतीयांविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे परप्रांतीय नाराज झालेत आणि या नाराजीचा फटका मतदानाला बसण्याची शक्यता वर्तवली जाते। वेगवेगळ्या राज्यांमधनं जी लोक येत आहेत महाराष्ट्रामध्ये, जोपर्यंत हे बाहेरचे लोंढे जोपर्यंत थांबणार नाहीत तोपर्यंत तुम्ही कितीही विकास केलात तरी या शहरांमध्ये काहीही घडू शकणार नाही। अट फक्त एक, मराठी बोलता आलं पाहिजे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला, पण या पाठिंब्यानं महायुतीला फायदा होण्याऐवजी तोटा जास्त झाल्याची चर्चा सुरू आहे। राज ठाकरेंनी प्रचारामध्ये परप्रांतीयांच्या विरोधात तोफ डागली। भाजपचा परंपरागत उत्तर भारतीय मतदार दुखावल्याचं सांगण्यात येत आहे। राज ठाकरेंच्या उत्तर भारतीय विरोधी वक्तव्यामुळे मतदानाच्या दिवशी उत्तर भारतीय मतदार घराबाहेरच पडला नसल्याचं सांगितलं जात आहे। ही चर्चा खरी असेल तर उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर पूर्व मुंबईसारख्या मतदारसंघात महायुतीला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाहीये, तर उत्तर मुंबईत देखील मताधिक्य कमी होण्याची शक्यता आहे। राज ठाकरेंनी प्रचार रंगात असताना केलेला अपमान उत्तर भारतीय विसरले नसल्याचं उत्तर भारतीय नेते आनंद दुबे यांनी म्हटलंय। राज ठाकरे साहेबांचा जे इतिहास आहे सगळ्यांना माहीत आहे की ते हिंदी भाषी समाजाचे लोकांना, उत्तर भारतीय समाजाचे लोकांना कसं अपमानित केले होते, त्यांचे कार्यकर्ते मारहाण केले होते, हे कोणी विसरणार नाही। आणि मुंबईची जनता, महाराष्ट्राची जनता हे सदैव आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या सोबत राहिली आहे। मुंबईत कमी झालेल्या मतदानाच्या टक्केवारी मागं हे कारण असल्याचा दावा करण्यात येतो आहे। जाणकार मात्र असं काही झालं नसल्याचा दावा करतायत। उनका जो मुद्दा है वो उत्तर भारतीयों के विरोध का, वो अभी उसमें कुछ दम नहीं रहा। उत्तर भारतीयों को उसको कुछ फर्क नहीं पड़ता। हालांकि इधर बीच उन्होंने सीधे चुनाव के पहले जो एक भाषण दिया वहाँ पे कल थाना में, तो उन्होंने सीधे उत्तर भारतीयों को निशाना नहीं बनाया। उन्होंने बाहर से आने वाले लोगों की बात कही, तो बाहर से तो पूरे देश के लोग यहाँ पे आते हैं और यहाँ पे जो उत्तर भारतीय हैं वो कई पीढ़ियों से हैं। जैसे मेरी भी यहाँ पे 5वीं पीढ़ी है, तो अभी नए लोग उत्तर भारतीय यहाँ पे आते नहीं, इसलिए अभी उनके लिए वो कुछ मुद्दा है नहीं। मुंबई ठाणे पट्ट्यातला मराठी मतदार सगळ्याच पक्षांमध्ये विखुरलेला असला तरी उत्तर भारतीय मतदार ठामपणे भाजपच्या मागं उभा होता। त्यामुळेच 2014 आणि 2019 मध्ये मुंबईत मतदानाची टक्केवारी वाढली होती, पण यावेळेस मतदानाचा टक्का घसरलेला पाहायला मिळाला। घसरलेल्या टक्क्यात राज ठाकरेंमुळे नाराज झालेल्या उत्तर भारतीय मतदार तर नाही ना अशी शंका व्यक्त केली जाते आहे। विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।